अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडत असत आणि मग तो हळूच RPI मध्ये गेला असत. पण तिथं त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असं तो इथंच कुठेतरी असं कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत. आणि मग हळूच तो वंचित मध्ये गेला असं. पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसल. तो असल इथंच कुठेतरी असल. मग त्या दिदीला म्हटलं आज पुणे विद्यापीठात आमचा कार्यक्रम आहे. तो नामदेव सभागृहात कुठेतरी आला असत, कोपऱ्यात कुठेतरी बसला असत आणि आमच्या कविता ऐकत असत.